खाणे गुरुजी बोलतोय। हा हा, अहो तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे। मी सांगितलेली तारीख तुम्ही अशी काय त्यांच्या गळी उतरवलीत ना। त्या दिवशी लग्न होऊ शकत नाही। शनीची शुक्रवार वक्र दृष्टी आहे, काहीही घडू शकतं। नोकरी धंद्यात मोठं नुकसान होऊ शकतं। अहो कुणाच्या जीवाचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं हो। ते संकट बिंकट सांगायचे असतील ना मला सांगायचं नाही, इतर कुठेही तोंड उचकटायचं नाही। जर 4 लोकात जाऊन जर काही बोललात ना संकट बिंकट तर त्या 4 लोकांना मी गाठीन आणि त्यांना सांगेन तुम्ही पैसे घेता आणि खोटे मुहूर्त काढून देता। सॉरी सॉरी, मी आईला नाही सांगू शकलो कारण तिचा ह्याच गुरुजींवरती विश्वास आहे आणि ती बाकी कोणाचंही काहीच ऐकणार नाही। अरे पण तुझ्या लग्नामुळे माझ्या अभ्यासावर किंवा परीक्षेवर काहीच फरक पडणार नाही। पण मला एका दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आहे। कसलं? तू आणि ताई लग्नात एकमेकांना हार घालण्याऐवजी माझ्या एक्झामचं टेन्शन घेऊन चेहरे लांब करून बसणार आहात का? सायली बाळा, तू एक काम कर ना, आपल्या चंदनाताईचं लग्न होईपर्यंत तू आणि वृंदा तुमच्याच घरी अभ्यास करत जा, चालेल? नाही नको, माझ्या घरी नको, कारण माझ्या आजीला ना दुपारचं मोठमोठ्याने टीव्ही लावून सिरियल बघण्याची सवय आहे, त्यामुळे आमचा अभ्यास इथे होणं शक्य नाही। त्यापेक्षा आम्ही एक काम करू, आम्ही छायावाहिनींच्या घरी जाऊन अभ्यास करू का? कारण त्यांना दुपारच्या एकट्याच असतात घरी, चालेल का? चालेल, कुठेही जा पण अभ्यास करा, तुमचा अभ्यास होणं हे महत्वाचं आहे। हा, तुझ्यासारखे नखरे करून इंजिनिअरिंग करता येत नाही, त्यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते, वृंदासारखी। दिवस रात्र मेहनत? माय फूट, त्या प्रसाद दादाच्या लग्नात अशी बिझी होईल ना ती, साधे पासिंग पुरते मार्क मिळवायला सुद्धा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही तिला। बघच तू। आणि एवढा जो तुला वृंदाचा पुळका आहे ना, तिच्या अभ्यासाची एवढी काळजी वाटते ना, तर तिला जाऊन सांग की म्हण अभ्यासाची सोय ना तुझी तू बघ दुसरीकडे कुठेतरी। त्याच्यासाठी मला प्रसादच्या लग्नामध्ये कुठलीही बहाणेगिरी नकोय। अहो पण आम्ही लग्नाच्या तारखेविषयी बोलतच नाही आहोत, काय? आम्ही मांडवाविषयी बोलतोय। अरे देवा, अहो ही हरीशचीच आयडिया आहे। तुमच्या डेकोरेटर वाल्यांनी फसवलं तुम्हाला। आमच्या अबुधाबीमध्ये अशा गिरायकांना हे बघा तुम्हाला जे काय करायचंय ना ते करा, काय करायचंय ते। फक्त एक, सगळी व्यवस्था चोख पाहिजे, कोणालाही तक्रारीला जागा नको, कळलं? हो, ते आम्ही आता डेकोरेटरला कळवतो लगेच। करा। आणि हो, वृंदाच्या अभ्यासाची काळजी तुम्ही करू नका, कारण तुम्हाला तिच्या अभ्यासाची किती काळजी आहे हे तिलाही चांगलंच माहिती आहे। आणि तुमचे विचार किती जुळतात नाही, तुम्ही आता म्हणालात त्याच्या आधीच तिने स्वतःची सोय केली सुद्धा दुसरी। हो, कुठली सोय? तुम्ही म्हणालात ना आता तिला अभ्यास करायला बाहेर जायला सांग, ती गेली बाहेर सायलीच्या घरी। तुझं अभ्यासातलं लक्ष डायव्हर्ट होऊ नये म्हणून आपण इथे आलो आहोत ना, तरी तुझून घरचाच विचार करतेस। आय नो ग, पण माझं इथे अजिबात लक्ष लागत नाही। मी घरीच जाते, घरी खूप कामं आहेत, तिकडे कामं आणि अभ्यास एकत्र होऊन जाईल आणि आई एकटी काय काय करेल ना। टेलरकडे जायचंय, सगळीच कामं अजून राहिली आहेत। चल मी निघते। ज्यूस ब्रेक? नको, आज नको, मी खूप घाईते, मी येते। हा लगेच। अगं तुझं वृंदा, तुझं फेवरेट काय घालायचंय ना तो गोंधळ घाला, मला विचारू नका। ठीक आहे, घाला गोंधळ, पण मी हॉटेलला एक दमडी सुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, कशी दमडी देत नाही ना तेच बघते। हे देवा, कुठून भेटलेत माझ्या राशीला हे सगळे। काय ग वृंदा, कसं चाललंय तुझा अभ्यास? चांगला चालू आहे काकू। बरं, व्यवस्थित करो। ही कशी काय परत आली? हे काय तू आलीस? अगं तू अभ्यासाला गेली होतीस ना तिकडे? हो, पण माझा घरीच चांगला अभ्यास होईल। हे बघ, आता घरात कुणी नाहीये, तू मन लावून तुझा अभ्यास कर बाळा, वेळ नको फुकट घालवू। ठीक आहे, चाल, हा मी येते। अगं वृंदे, तुला असा कसा मी सरळ मार्गी अभ्यास करू देईन ग? तुझ्यासारख्या वस्ताद मुलीला सरळ करण्यासाठीच तर या कांता चोरगीने जन्म घेतलाय ना, बघशील तू।